विपणनाच्या या शृंखलेमध्ये मी आदिती समीर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आधुनिक विपणनातील दिशा ह्या पुस्तिका 6 BCOE 141च्या पुढच्या भागात आज आपण हरित विपणन याची थोडी चर्चा करणार आहोत. हरित विपणन याचं जर अगदीच इंग्लिश रूपांतरण बघायचं झालं तर त्याला ग्रीन मार्केटिंग असं म्हणलं जातं. आणि ग्रीन मार्केटिंग म्हणजेच काहीतरी खूपच जवळ असतं जे पर्यावरणाची काळजी घेतं. आणि म्हणूनच आजच्या या भागात आपण पर्यावरणासंदर्भातील विविध विषयांच्या आणि विपणनाशी त्याच्या असलेल्या परिपूर्ण संबंधांचा थोडासा विचार करणार आहोत. या पूर्ण शृंखलेमध्ये आपण आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या विपणनांचा सखोल अभ्यास केलेला आहे. जसं ग्रामीण विपणन आहे, सेवा विपणन आहे, विपणनाचा बद्दलचं संशोधन आहे किंवा विविध प्रकारच्या नवीन ज्या पद्धतींनी हे संशोधन केलं जातं त्याचं आहे किंवा ग्राहकांचा जे वर्तन असतं किंवा ग्राहक वर्तन ज्याला म्हणता येईल, कन्झ्युमर बिहेवियर, याच्याबद्दलही आपण मागचा भाग हा केलेला होता. आजच्या या भागात आपण हरित विपणनाबद्दल निश्चितच थोडी जास्त चर्चा इथे करणार आहोत. आता ह्या सगळ्यामध्ये आपल्याला नक्कीच मदत करणार आहे ते भारतीय सरकारचं एक छोटंसं पुस्तक, जे आपल्या सगळ्यांसाठी अतिशय मोफत असं उपलब्ध आहे. आंतरजालाद्वारे ते आपण डाउनलोड करून किंवा आपल्यासाठी उपलब्ध करून घ्या आणि नक्की त्याच्याबद्दलच्या छान छान गोष्टी किंवा जे वेगवेगळे आपल्याला सूचना दिलेल्या आहेत किंवा एक सजेशन्स ज्याला म्हणता येईल की वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपलं जीवन कसं परिपूर्ण करू शकू या हरित विपणनाच्या या संदर्भात, त्याबद्दलची चर्चा या पुस्तकात आहे. पुस्तकाचं नाव आहे लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट आणि आपल्या मिनिस्ट्रीनीच हे किंवा आपल्या मंत्रालयाने हे पुस्तक आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यातलीच ही काही चित्र आज आपल्याला प्रत्येक स्लाइडवर किंवा आपल्या प्रत्येक पीपीटीच्या स्लाइडवर इथे दिसत आहे. चला तर मग आजच्या या भागाला सुरुवात करूया हरित विपणनाच्या. आता जेव्हा हरित विपणनाचाच काय किंवा कुठल्याही नवीन विषयाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपण सुरुवात करतो अर्थ, व्याख्या, प्रस्तावना यांनीच. आणि नेहमीप्रमाणे आपण याचा विकास कसा झाला, म्हणजे जसं आपण सेवा विपणनाच्या बाबतीत म्हणत होतो की सेवा विपणन हे अतिशय आधुनिक पद्धतीचा विचार आहे किंवा 1980च्या संदर्भात किंवा 1980च्या कालावधीत 1978 अगदी तुम्हाला नक्की सांगायचं झालं तर 1978 मध्ये आपल्याला पहिल्यांदा हे सेवा विपणन हे आपल्याला अभ्यासता आलेलं आहे आणि त्याच्यानंतर या सेवा विपणनाचा अभ्यास होत गेला. त्याचप्रमाणे हरित विपणन ही सुद्धा एक अतिशय नवीन शाखा आहे विपणनाची आणि 1980च्या नंतरच याही शाखेचा विकास अत्यंत जलद वेगाने असा आपल्याला बघायला मिळतो झालेला. आता जेव्हा आपण या सगळ्याचा या विकासाचा थोडासा मागोवा घेऊ, त्याचबरोबर आपल्याला हे समजून घेणं महत्वाचं आहे की का आपल्याला हे गरजेचं आहे, हरित विपणनाचे महत्व काय आहे, त्याच्यामध्ये कुठले भाग असे आहेत की जे आपण जे अनिवार्य आहेत असं म्हणता येईल किंवा जे आपण टाळू शकणार नाही. त्याचप्रमाणे काही कमतरता, त्रुटी ह्या जर अभ्यासात असतील किंवा नवीन प्रकारच्या पद्धतीत असतील तर त्यामागची जी आव्हानं आहेत त्याला आपण कसं कमीत कमी करू शकतो आणि ग्राहकांपर्यंत आपल्या नवीन नवीन कल्पनांनी आणि ज्याला म्हणता येईल सूचनांनी किंवा सुझावांनी आपल्याला पुढे हे हरित विपणनाद्वारे प्रगती कशी साधता येईल याच्याबद्दलचा हा पूर्ण विचार आहे. चला तर मग पुढे जाऊया थोडंसं. जेव्हा आपण हरित विपणनाची अर्थ आणि व्याख्या बघणार आहोत, जर तुम्हाला प्रत्येक साईडच्या प्रत्येक चित्रात असं दिसत असेल की काहीतरी नवीन, काहीतरी हिरवं या सगळ्या चित्रांमध्ये आहे, तर अगदी बरोबर आहे. हा सगळा जो विचार आहे तो आहे आपलं पर्यावरण हे संरक्षित करण्यासाठी. आपलं पर्यावरण हे आपल्या पुढच्या पिढीसाठी एक कमतरता न ठरता किंवा ज्याला म्हणता येईल की एक नको असलेली गोष्ट अशी न ठरता कुठल्याही प्रकारची तडजोड त्यांना करावी लागू नये आपल्या पुढच्या पिढीला, म्हणून हा सगळा उपद्व्याप आहे असं म्हणायलाही आपल्याला काही हरकत नाही. म्हणजे बघा, जर आपण याच्या मागची मुख्य संकल्पना बघायला गेलो तर हरित म्हणजे हिरवगार, ज्याला हिरवगार असं म्हणतात, म्हणजे ते निश्चितच काहीतरी नवीन किंवा नाविन्याची अनुभूती त्याच्यातनं आपल्याला मिळते असं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजेच हरित म्हणजे शुद्ध, पवित्र, नाविन्य या सगळ्या संकल्पना याच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. अर्थातच हरित म्हणजे नैसर्गिक, हेही तितकंच बरोबर आहे.
आता काही ठिकाणी ऑर्गॅनिक किंवा नैसर्गिक आणि ग्रीन म्हणजेच हरित याच्यामध्येही फरक ठेवलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे ऑर्गॅनिक मार्केटिंग आणि ग्रीन मार्केटिंग याच्यामध्येही काही तज्ञ लोक हे किंवा संशोधक हा एक मोठा फरक सांगतात. त्याचप्रमाणे जर आपण पुढे बघितलं तर ही सगळी संकल्पना वेगवेगळ्या संस्थांनी किंवा वेगवेगळ्या उद्योगांनी कशी अंगीकारलेली आहे याचे टप्प्याटप्प्यातला अभ्यास आज आपल्याला इथे नक्की करता येतो. म्हणजे बघा याचा थोडासा इतिहास बघायचा झाला तर आपल्याला सुरुवात करावी लागेल औद्योगिक क्रांतीच्या इतिहासाने. औद्योगिक क्रांतीमुळे वेगवेगळे कारखाने आपल्याला बघायला मिळाले. प्रचंड म्हणजे भरमसाठ असं म्हणायला काही हरकत नाही, भरमसाठ वाढ झाली या कारखान्यांमध्ये आणि त्यांनी निर्माण केलेल्या प्रदूषणाच्या पातळ्यांमध्ये. आता ज्या क्षणी शाश्वत विकासाचा विचार हा जागतिक पद्धतीवर किंवा जागतिक एका मोठ्या परिषदेमध्ये मांडला गेला त्याच्यानंतरच हरित विपणनाची संकल्पना ही रूढ झाली आणि त्याचा मोठा मागोवा हा घेतला गेला, त्याचा विकास हा झालेला आपल्याला नक्की दिसून येतो. म्हणजेच जर आपण असा विचार केला की प्रत्येक ग्राहक अगदी छोट्या छोट्या थोड्याशा आपल्या वर्तनातील फरकामुळे जर पर्यावरणाची काळजी घेणार असेल तर निश्चितच ते आपल्या सगळ्यांसाठी फार गरजेचं असतं. आपल्या पूर्ण पृथ्वीला वाचवण्यासाठी किंवा आपल्याला म्हणता येईल की पृथ्वीची काळजी घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी नितांत गरजेच्या आहेत आणि म्हणूनच हरित विपणन हेही आपल्या प्रत्येक उद्योगासाठी अनिवार्य आहे असं म्हणायला हरकत नाही. चला तर मग पुढे जाऊया थोडस. जेव्हा आपण याची व्याख्या बघतो तेव्हा या व्याख्येमध्ये आपल्याला परत परत एक संदर्भ असा दिसून येतो की पर्यावरणास हानी होऊ न देता. आता पर्यावरणास हानी होऊ न देता याचं जर उदाहरण मला इथे द्यायचं झालं तर मी निश्चितच आइसलँडिक ग्लेशियल नावाच्या एका मिनरल पाण्याच्या किंवा मिनरल वॉटर बॉटलच्या कंपनी संदर्भात किंवा उद्योगासंदर्भात इथे उल्लेख करेन. आता ही कंपनी करते काय? आइसलँड नावाचा जो देश आहे खूप मोठा देश आहे, अतिशय भौगोलिक वेगवेगळ्या संसाधनांनी परिपूर्ण असा हा देश आहे. जर तुम्ही त्याचा थोडासा भौगोलिक अभ्यास केलात तर तुमच्या लक्षात येईल की उत्तर गोलार्धामध्ये अतिशय ध्रुवीय प्रदेशाचा हा प्रभाग आहे आणि त्यामध्ये आपल्याला प्रचंड हिमनग आपल्याला इथे दिसून येतात. हिमनद्या तिथे आहेत आणि या हिमनद्या त्याचप्रमाणे तिथे हे मोठाले अतिशय विस्तृत असे ज्वालामुखी आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे हे खूप अजब असं रसायन आहे जिथे आपल्याला ज्वालामुखी तसंच म्हणजे उष्णता, भूवर्गातील उष्णता आणि त्याचप्रमाणे जमिनीवर हा मोठमोठ्या हिमनग असा हे खूप सुंदर अलौकिक असा हा भूभाग आपल्याला तिथे बघायला मिळतो. आता या भूभागात असलेल्या संसाधनांचा उपयोग करून या कंपनीने केलं काय की तिथल्या लावा किंवा ज्या तप्त अशा लावाच्या जे दगड आहेत किंवा खडक जे निर्माण झालेले आहेत त्याच्यातून पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला त्यांनी बाटलीत बंद केलं आणि विकायला जगभर पाठवलं. आता ह्यामध्ये ते काय म्हणतात की आम्ही कुठेही नैसर्गिक वातावरणात किंवा पर्यावरणात हे हेराफेरी किंवा बदल करत नाही. हे पाणी प्यायला अतिशय चांगलं आहे, त्याचा पीएच हे अतिशय नैसर्गिकरित्या सुधारलेला आहे. त्याचप्रमाणे आम्ही त्याच्यावर कुठलीही प्रक्रिया न करता आइसलँडचं हे पाणी तुमच्यापर्यंत जगभर पोहोचवतो. अर्थातच मी इथे कुठल्याही कंपनीची मार्केटिंग करायला आलेली आहे किंवा विपणन करायला आले नाही, मात्र अभ्यासासाठी आपल्याला अशी उदाहरणं घेणं खूप गरजेचं ठरतं. आता तुम्ही नक्की शोधून पहा आइसलँडिक ग्लेशियर नावाची जी कंपनी आहे त्याच्या बाटल्या अर्थातच या अतिशय किमती आहेत किंवा त्यांची किंमत ही फार मोठी असते. छोट्या छोट्या बाटल्यांची किंमत 2000च्या वरती जाते. मात्र जर तुम्ही त्या बाटलीचा आकार, रूप, रंग बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ती बाटलीचा वरचा भाग सुद्धा अशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे किंवा त्याच्यामध्ये अशा पद्धतीने त्याचं रेखाटन केलेलं आहे की 3D आपल्याला तिथे बर्फाचे चौकोन एकमेकांवर ठेवलेले दिसतात किंवा हिमनग हे एकमेकांवर ठेवलेले दिसतात. आता ह्या बाटलीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे फक्त बाटलीच नव्हे तर त्याच्यावरचं वेष्टन म्हणजे लेबल आणि त्याच्यावरचं टोपण हे सगळं काही
रिसायकल्ड किंवा पुनर्वापर केलेल्या पदार्थापासून तयार केलेला आहे. तसंच त्या सगळ्याचा पुनर्वापर करता येईल म्हणजेच रिसायकलेबल अशा पद्धतीचं हे संबंध मटेरियल म्हणतात किंवा ज्या पद्धतीने त्या सगळ्याचा पदार्थ जो आहे वापरासाठी आणलेला, तर हे उत्पाद म्हणजे पूर्ण पर्यावरणाची काळजी घेऊन त्याला हानी होऊ न देता निर्मिती करण्यात आलेला आहे असा कंपनीचा दावा आपल्याला नक्की बघायला मिळतो. आता जर तुम्ही या संबंध छोट्याशा उदाहरणात लक्षात आणलं असेल तर इथे पर्यावरणात कुठलीही ढवळाढवळ त्यांनी केलेली नाही. जसं पाणी आहे जितकं शुद्ध आहे तिथे कुठलाही मानवाचा मध्ये हस्तक्षेप नाही आणि मग तिथून पुढे आपण इथे पाणी अतिशय शुद्ध स्वरूपात ग्राहकांपर्यंत पोहोचवतो असा हा मोठा दावा आहे. अर्थातच ही एक नवीन कल्पना आहे. परमेश्वराकडून किंवा ज्याला म्हणता येईल पृथ्वीच्या भूगर्भातून मिळालेलं पाणी हे प्रत्येक माणसापर्यंत शुद्ध स्वरूपात पोहोचवणं, अतिशय सगळ्यात शुद्ध स्वरूपात पोहोचवणं ही अशी कल्पना इथे रुजू केलेली आहे. आता इथे जर बघायचं झालं तर अगदी पाणी संकलनापासून ते त्याच्या पॅकेजिंग पर्यंत किंवा त्याला पूर्ण वेष्टन बंधित करण्यापर्यंत आणि ते ग्राहकापर्यंत पोहोचवताना अगदी पूर्ण पुठ्ठ्याचा जो मोठा बॉक्स असतो किंवा जो एक मोठा त्याची वेष्टन बांधणी असते त्यापर्यंत आपल्याला असं बघता येईल की कुठेही पर्यावरणाला हानिकारक असा कुठल्याही प्रकारचं उत्पाद इथे वापरलं गेलेलं नाही. आता या सगळ्याचा उपयोग कशासाठी येतो की आपल्या ग्राहकापर्यंत आपली ही तळमळ पोहोचवण्यासाठी की आम्ही ते पर्यावरणाला त्रास देत नाही आणि तुम्ही ही वस्तू वापरली किंवा हे उत्पाद वापरलं तरी सुद्धा हे वापरताना किंवा वापरल्यानंतरही जेव्हा त्याचा उरलेला भाग तुम्ही फेकून देता तेव्हा सुद्धा पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी आम्ही होऊ देणार नाही अशा प्रकारची जी खात्री असते, हमी असते, या पद्धतीमुळे अशा पद्धतीच्या कंपन्यांकडे किंवा उद्योगांकडे ग्राहक हे पटकन आकर्षित होतात. आता साधारण बघायचं झालं तर जगभर अशा झालेल्या अभ्यासातून आपल्याला दिसून येतं की साधारण 77% ग्राहक हे असा विचार करतात की अरे पर्यावरणाला त्रास तर होत नाहीये ना. म्हणजे बघा 77% ग्राहकांपर्यंत जर आपण या पोहोचू शकलो आणि त्यांना हे पटवून देऊ शकलो की पर्यावरणाला आम्ही कुठलाही त्रास देणार नाहीये, उलट त्यांची काळजी घेऊन आपण पुढे जात आहोत, तर ते नक्की 2 रुपये जास्त देऊन किंवा थोडेसे पैसे जास्त मोजून का होईना परंतु हरित विपणन किंवा हरित उत्पाद हे विकत घेण्याच्या नक्की गंभीर निर्णयापर्यंत पोहोचू शकतात. याच्या पुढचा जर भाग आपण बघायचा झाला तर प्रत्येक ग्राहकासाठी प्रत्येक वस्तूच्या किंवा सेवेच्या वापरासंदर्भात आपल्याला हरित विपणनाचा उपयोग हा करता येतो. आता ही संकल्पना फक्त संस्थेसाठी किंवा उद्योगासाठी महत्वाची का तर मुळीच नाही. प्रत्येक ग्राहकाला ह्याचा फायदा होणार आहे आणि प्रत्येक ग्राहकाने थोडीशी काळजी पर्यावरणाची घेतल्यामुळे आपल्या संबंध परिवेशाला याचा फार मोठा फायदा झालेला आपल्याला नक्की दिसून येतो. आता या सगळ्या भागामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की व्याख्या हरित विपणनाच्या काय आहेत. आता नेहमीप्रमाणे आपण अमेरिकन असोसिएशनच्या विपणनाच्या संस्थेनुसार जी दिलेली व्याख्या आहे त्याचा आपण इथे उल्लेख नक्की करूया. आता ते म्हणतात की हरित विपणन म्हणजे पर्यावरणासाठी जे सुरक्षित आहे असे गृहीत धरून जे उत्पादन, मग ती सेवा असू दे किंवा वस्तू असू दे, जे विपणन केले जाईल त्या उत्पादनांचे त्याला म्हणतात हरित विपणन. आता सगळ्यात महत्वाचा भाग इथे हा आहे की आपल्या ग्राहकापर्यंत पोहोचवणं की आपण पर्यावरणाची किती काळजी घेतोय, कशी काळजी घेतोय आणि ते हे उत्पादन विकत घेऊन पर्यावरणाच्या संरक्षणामध्ये हातभार लावत आहेत. या सगळ्या इथे संकल्पनेवर भर दिलेला आहे. आता हे सगळं का बरं गरजेचं आहे? जसं मी मगाशी म्हणलं तसं प्रदूषणाच्या पातळ्या फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. आरामदायी जीवनशैली ह्या आजचा आपला रोजचा भाग झालेला आहे आणि यामुळे आपल्याला याचा जास्त विचार हा करावा लागतोय. जर तुम्ही चित्रात बघत असाल तर तुम्हाला इथे दिसतंय की एक एनर्जी सेव्हिंग गाईड आपल्याला इथे शासनाने उपलब्ध करून दिलेलं आहे. मग आपण हे स्टार बघून
जर जर तुम्हाला इथे दिसत असेल ते चित्र, तर एनर्जी एफिशियन्सी आपण चेक करून किंवा 5 स्टार रेटिंगच्या जर आपण इलेक्ट्रॉनिक उत्पादनं ही वापरली किंवा वस्तू विकत घेतल्या, तर निश्चितच हा थोडासा हातभार आपण पर्यावरणाच्या संरक्षणासाठी लावत आहोत असं आपल्याला निश्चित कळू शकेल. म्हणजे हे एक सर्टिफिकेशन आहे, हे एक डॉक्युमेंटेशन आहे, अहवाल असतो हा, हे एक आपल्याला प्रमाणपत्र मिळतं की आपण पर्यावरणाची काळजी घेणाऱ्या वस्तूंनाच फक्त प्राधान्य देतोय. आता याच्या पुढे थोडंसं बघायचं झालं तर परत एकदा याचा उल्लेख करावा लागेल की अतिशय शुद्ध, दर्जेदार आणि नैसर्गिक अशा ह्या उत्पादनांचा उल्लेख आपण इथे करतोय, ज्यांच्या निर्मितीपासून ते पूर्ण उपयुक्ततेनंतर त्यांच्या डिस्पोजल म्हणजे पूर्ण त्याचा जो काय म्हणता येईल डिस्ट्रक्शन आहे किंवा जे त्याचं तोडमोड शेवटची जी आहे त्या पूर्ण कचऱ्याच्या विल्हेवाटीपर्यंत ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये कुठेही पर्यावरणाला हानीही पोचणार नाहीये. आता हे फार मोठं विधान झालं, कारण उत्पादनाच्या निर्मितीपासून ते अगदी उत्पादनाचा उपयोग पूर्ण झाल्यानंतर आपल्याला त्याची जी विल्हेवाट लावायची आहे तिथपर्यंत आपल्याला कुठेही पर्यावरणाला याच्यातनं हानी होऊ देणार नाहीये अशी ही खात्री, अशी ही हमी आपल्याला आपल्या ग्राहकापर्यंत पोहोचवावी लागते. म्हणजे थोडक्यात काय तर आपली ही जबाबदारी असते समाजाप्रती, एक सामाजिक जबाबदारी आपल्याला म्हणता येईल किंवा खरं तर ही प्रत्येकाचीच एक स्वतःची जबाबदारी असं म्हणावं लागेल. नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांना जे आहे ते पर्यावरणही दिसू शकणार नाही आणि त्याची नितांत गरज आज आपल्याला दिसून येते. आणि या सगळ्याच्या नक्कीच ओळखीसाठी आपण 5 जून हा दिवस दरवर्षी पाळत असतो, पर्यावरण दिन किंवा वसुंधरा दिवस म्हणून. आणि ही एक फक्त सुरुवात आहे. आपल्याला उद्योग वेगवेगळे कसे हे सूत्र अंगीकारतात याच्याबद्दलची चर्चा ही ग्रीन मार्केटिंग किंवा हरित विपणनामध्ये करावी लागते. आता जेव्हा आपण वेगवेगळ्या वस्तूंचा विचार करतो, वापर करतो, तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की आता इथे एक छोटंसं चित्र तुम्हाला इथे दिसतंय. शासनाने दिलेल्या पुस्तिकेत आपल्याला हे सुंदर चित्र असं सुचवतंय की आपण खूप ग्लॉसी किंवा अतिशय रसायनांनी युक्त असलेला कागद पॅकेजिंगसाठी किंवा गिफ्ट रॅपिंगसाठी न वापरता अगदी वर्तमानपत्राच्या उपयोगातूनही सुंदर पद्धतीने भेटवस्तू या आपल्या मित्रमैत्रिणींना किंवा सगळ्या सोयऱ्यांना देऊ शकतो. आता ही एक छोटीशी गोष्ट झाली. अशा असंख्य गोष्टी ह्या हरित विपणनामध्ये समाविष्ट होत असतात. आता हे जेव्हा आपण याचा थोडासा अभ्यास करतोय तेव्हा एका अतिजलद आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासामुळे पर्यावरणाकडे दुर्लक्ष झालंय असं आपल्या संशोधकांचं ठाम मत आहे. आणि त्याला कारणीभूत आहेत ते विशाल किंवा अत्याधुनिक मोठे कारखाने आणि भयानक पद्धतीने होत असलेली प्रदूषणे. मग ते वाहनांचा कर्कश आवाज असू दे किंवा वाहनांनी सोडलेला काळाकुट्ट धूर असू दे, दोन्हीकडून आपल्याला प्रदूषणाची फार मोठी उदाहरणं हे बघायला मिळतात. याचं सर्वसामान्य कारण हे आहे की आपण जास्तीत जास्त लक्झरी किंवा आरामदायी आणि विलास अशी जीवनशैली ही अंगीकारलेली असते. थोडंसं त्यांना बाजूला ठेवलं तर आपल्याला नक्कीच पर्यावरणाचा हा जास्त विचार करता येतो. मात्र त्या संदर्भातला जो जाणीवेचा प्रकार आहे किंवा जी जाणीव आहे ती करून देण्यासाठी हरित विपणनाचा हा फार चांगला वापर आज आपल्याला केला गेलेला वेगवेगळ्या स्तरांवर दिसतो. अतिशय तीव्र स्पर्धा ही आपल्याला रोजच्या जगात जागतिकीकरणामुळे फार मोठ्या प्रमाणावर दिसून येते आणि त्यामुळे झालेली ही स्पर्धकाची जी भूमिका आहे, उद्योग नसून ते एकमेकांचे स्पर्धक झाले. सगळ्यात जास्तीत जास्त नफा कोण मिळवणार आणि सगळ्यात जास्तीत जास्त ग्राहक हे कोण पटवणार, अशा पद्धतीची जर स्पर्धा त्यांना रोजच्या जगात प्रत्येक क्षणी दिसत असेल तर निश्चितच पर्यावरणाकडे थोडंसं दुर्लक्ष होणं हे साहजिक आहे. मात्र ते दुर्लक्ष आपण दूर सारून परत एकदा पर्यावरणाला आपलं प्राधान्य स्वरूप देण्याच्या या खटाटोपाला हरित विपणन असं नक्की म्हणतात. आता जेव्हा आपण एखाद्या शॉपिंग सेंटरमध्ये किंवा दुकानात जातो तेव्हा तुम्हाला नक्की असं आठवत असेल की आपल्या अगदी शाळा
आणि कॉलेजेसमधूनही असं अपील केलं जातं किंवा तुम्हाला सांगितलं जातं की प्लास्टिकची पिशवी घेऊ नका नवीन, किंवा तिथून तुम्हाला जर काही नवीन सामान घ्यायचं असेल तर नक्की कापडी पिशवी विकत घ्या. अगदी तुम्हाला जर जास्तीत जास्त त्याचा उपयोग करून घ्यायचा असेल तर कागदी कापडी पिशव्यांचे वेगवेगळे पर्याय हे आपल्याला वेगवेगळ्या मॉल्समध्ये किंवा शॉपिंग सेंटरमध्येही उपलब्ध करून दिलेले आहेत. तामिळनाडू सारख्या शासनाने तर पूर्ण राज्यामध्ये प्लास्टिक बंदी आणि प्रत्येक शॉपिंग सेंटरमध्ये कापडाच्या पिशव्या मिळण्याचं ठिकाण किंवा विक्री केंद्र हे उघडलंच पाहिजे अशा प्रकारचे सक्तीचे नियम हे अंगीकारलेले आहेत. त्याचबरोबर तामिळनाडू गव्हर्नमेंटचा अजून एक फार सुज्ञ उपक्रम याच्यामध्ये मला नमूद करावा असा जरूर वाटतो आणि तो आहे पाण्यासंदर्भातला. कोणालाही 1 लिटरची पाण्याची बाटली ही प्लास्टिक बॉटलमध्ये हे उपलब्ध करून न देण्याचे निर्देश या सरकारने दिलेले आहेत. मग तुम्हाला एकतर 5 लिटरची मोठी बाटली तरी घ्यावी लागते किंवा 1 लिटर पाणी आपल्या स्वतःच्या स्टीलच्या किंवा मेटलच्या बॉटलमधून किंवा बाटलीतून आपल्या स्वतःसाठी हे इकडे तिकडे घेऊन जावं लागतं. अशा पद्धतीचे वेगवेगळे नियम आणि अटी आपल्याला निश्चितच हरित विपणनासाठी मदत करत असतात. म्हणजे शासनाचे काही निर्णय, आजूबाजूचे स्पर्धक आणि बदलता ग्राहक या सगळ्यांचा आढावा घेऊन स्वतःच हरित विपणनाचं तत्व ठरवणं हे आजकालच्या उद्योगधंद्यांचं निश्चितच फार मोठं आव्हानात्मक कार्य आपल्याला दिसून येतं. आपण याचा पूर्ण विचार केला तर आपल्याला नक्की असं दिसेल की प्रत्येक वेळी आपल्याला पृथ्वी संदर्भात किंवा आपल्या पर्यावरणासंदर्भात काहीतरी फार मोठं इथे विचारात घ्यावं लागतं. मग आता प्रत्येक कंपनीच्या किंवा प्रत्येक उद्योगाच्या केंद्रस्थानी त्यांच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये किंवा त्यांच्या स्वतःच्या उद्दिष्टांमध्ये कसली जाणीव आहे ते बघून त्यानुसार हरित विपणनाची दिशा ही ठरवली जाते. आता ह्याच्या संदर्भातली काही उदाहरणं आपण निश्चितच घेऊ, मात्र पुढच्या स्लाइड मध्ये. आता जर इथे भाग बघितला तर याचा परत एकदा एक थोडासा अर्थ आपण इथे समजावून घेऊया आणि तो म्हणजे पूर्ण जगभर असं दिसून आलेलं आहे की वातावरण हे वेगवेगळं बदलत आहे. एल निनो सारखे वेगवेगळे भाग तर आहेतच, मात्र वाढतं तापमान आणि त्याच्याही पलीकडे जाऊन एक फार मोठा प्रश्न उद्भवतो आपल्याला, तो म्हणजे भयंकर साठलेला वेगवेगळ्या पद्धतीचा कचरा. मग तो कचरा कुठल्या कुठल्या स्वरूपात असतो बरं? मग तो प्लास्टिकचाही असू शकतो, प्लास्टिकच्या बॉटल्स असू शकतात. अगदी सगळ्यात जास्त तुम्हाला माहिती असेल तर प्लास्टिकचे टूथब्रश हे सगळ्यात जास्त मोठा कचरा करतात. आणि हे मलाही खूप नवीन होतं. जेव्हा मी याचा अभ्यास सुरू केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की अथांग सागरात साठलेला जो प्रचंड कचरा आहे किंवा डंप केलेला जो भयानक कचरा आहे त्यामध्ये प्लास्टिकच्या टूथब्रशचं प्रमाण हे भयंकर मोठं आहे. त्याचप्रमाणे आपण वापरत असलेल्या फेकून देण्याची गरज असलेले किंवा नॉन रिफिलेबल ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचे पेन्सिल्स आणि पेन्स, तर त्यामुळे स्टेशनरी जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा आपल्याला कार्बन फुटप्रिंटचा विचार हा नक्की करावा लागतो. अर्थातच त्याच्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या पेन्सिली या लहान मुलांसाठीही उपलब्ध करून दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये शेवटच्या बाजूला काही सीड्स किंवा बिया ह्या समाविष्ट केलेल्या असतात आणि वापरानंतर ही पेन्सिल ही आपण जर मातीत पुरली तर त्याच्यातनं एक सुंदर झाड आपल्याला उगवलेलं दिसून येतं. आता ह्याच्या अशा पद्धतीच्या वस्तूंनी आपल्याला नैसर्गिक समतोल हा साधण्यासाठी मदत होते. मात्र जर तुम्ही इकडे बघितलं तर एक चित्रात आपल्याला दिसून येते की काही मोठे उपक्रम, निश्चितच पेन्सिल हा एक छोटासा उपक्रम आहे किंवा प्लास्टिकची बाटली न वापरता आपण स्टीलची बाटली वापरणं हा एक मोठा भाग आपल्या जीवनशैलीतील आहेच. मात्र जर तुम्ही इथे बघत असाल तर एक सूर्य किंवा सौर ऊर्जेवर अवलंबून असलेलं एक युनिट आपण आपल्या बिल्डिंगवर किंवा आपल्या इमारतीवर नक्कीच लावू शकतो. त्याचप्रमाणे हा फ्लश सिस्टीम ही अतिशय उपयुक्त ठरते. जपानमध्ये जी टोटो नावाची कंपनी आहे तिने तर अशा पद्धतीचे कमोड आणि त्याच्या मागची टाकी अशी तयार करून घेतलेली आहे की टाकीच्या वरती एक छोटीशी बेसिन बसवली, म्हणजे हात धुतलेलं पाणी आपोआप संडासातले विसर्जनासाठी हे उपयुक्त होतं. आता अशा पद्धतीचं जे नवीन तंत्रज्ञान आहे ते हरित विपणनामध्ये अतिशय यशस्वी ठरतं. म्हणजे बघा
छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्या रोजच्या आयुष्यातल्या छोट्या सवयी जर आपण बदलल्या तर हरित विपणन हे अतिशय यशस्वी झालंय असं म्हणायला काहीच हरकत नाही. आता याच्यामुळे होत आहे काय की जे प्रदूषण आणि वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींना आपण सामोरं जातोय, मग ते पूर असू दे, अवकाळी पाऊस असू दे, म्हणजे गेल्या आठवडाभर महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने जो धुमाकूळ घातलेला आहे त्याचं ते असू दे, किंवा गारपीट होऊन जे आपल्या पूर्ण द्राक्षासारख्या वेगवेगळ्या पिकांचं नुकसान आहे ते असू दे, दुष्काळ, भूगर्भातील पाणी साठा, या सगळ्यांच्या ज्या मोठ्या समस्या आहेत त्यांच्याबद्दलची जनजागृती आणि त्याबद्दल आपण काय करू शकतो असा हा उद्योगांचा विचार आपल्याला हरित विपणनामध्ये नक्की झालेला हा दिसून येतो. आता जेव्हा आपण याच्यात अजून थोडासा विचार करतो तेव्हा आपल्याला असं दिसून येतं की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपलं रोजचं जीवन हे बदललेलं आहे. मात्र त्याचप्रमाणे आपली पगारवाढही होत असते. जेव्हा आपल्या खरेदी क्षमतेत वाढ होते तेव्हा आपण जास्त वस्तू विकत घेतो, जास्त मोठ्या वस्तू विकत घेतो. म्हणजे छोट्या कार ऐवजी आपण मोठी लक्झरी कार विकत घेतो. आता असा जर टप्प्याटप्प्याने माणसाचा विकास होत असेल तर तो सगळ्यांना हवाच आहे. मात्र तो साधत असताना आपण पर्यावरणाची हानीही मोठ्या टप्प्याने करत आहोत का हाही विचार करणं एकीकडे गरजेचं झालंय. आणि त्यासाठी हरित विपणन आपल्याला मदत करतं. म्हणजे टाटा मोटर्स सारख्या मोठ्या कंपन्या पेट्रोल किंवा डिझेल कार्स वरून इलेक्ट्रिक व्हेकल्सवर शिफ्ट होण्याची जे अपील करतात किंवा त्याची जनजागृती निर्माण करतात, तेव्हा हा मोठा उपक्रम हाती घेतल्याचं त्यांनी आपल्याला नक्की दिसून येतं. आता हे का गरजेचं आहे? उत्पादन ही वेगवेगळी असतात, मात्र ती उत्पादनं निर्माण करताना वेगवेगळी रसायनं, वेगवेगळी कीटकनाशकं किंवा भेसळयुक्त उत्पादनं ही वापरलेली असतील तर पर्यावरणाला सगळ्यात जास्त हानी पोहोचते किंवा त्रास होतो. आणि म्हणूनच पर्यावरणपूरक किंवा पर्यावरणाला कुठलीही हानी न पोहोचवता आता त्याच्यासाठी बालभारतींनी एक अतिशय सुंदर शब्द वापरलेला आहे, ते म्हणतात पर्यावरण स्नेही. हा, मलाही हा शब्द खूप आवडला. स्नेही म्हणजे आपले आप्त. म्हणजे पर्यावरणाचे आप्त जर आपण होणार असू तर निश्चितच पुढील पिढ्यांसाठी आपण शाश्वत विकासाची पायरी नक्कीच चढलेलो आहोत असं आपल्याला म्हणता येईल. आता जेव्हा आपण या सगळ्याचा विचार करतो तेव्हा नक्कीच आपले सगळे गॅजेट्स किंवा इलेक्ट्रॉनिक गुड्स इथे आपल्याला नक्की विचारात घ्यावी लागतात. मग ते मोबाईल असू दे, आपले लॅपटॉप्स असू दे, टॅबलेट्स असू दे, टीव्ही स्क्रीन्स असू दे किंवा अजूनही काय. तर आता या सगळ्यामध्ये जी ई वेस्ट तयार होते त्याला रिसायकल करून, आता इथे एक्झाम्पल किंवा उदाहरण जर घ्यायचं झालं तर निश्चितच एक्सडेलचं उदाहरण इथे मी नक्की तुम्हाला देऊ इच्छिते. डेल कंपनी आपले जुने लॅपटॉप परत देण्याची ग्राहकांना जी सांगते किंवा ज्या जाहिरातीतून ती सांगते त्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की ही कंपनी आपल्याला सगळ्यात जास्त रिसायकल ई वेस्टला मदत करताना आपल्याला दिसून येते. अर्थातच असे फार वेगवेगळे आणि मोठे ग्रुप आपल्याला जगभर पसरलेले दिसतात. एक्झाम्पल किंवा उदाहरणच घ्यायचं झालं तर मी इथे अजून एक उदाहरण नक्की सांगेन तुम्हाला की ते आहे हॉस्पिटॅलिटी किंवा हॉटेल इंडस्ट्रीचं. आता वेगवेगळी पंचतारांकित हॉटेल्स जी असतात ती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ह्या हरित विपणनाची उदाहरणं देत असतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर आपण ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स किंवा ताज चेनचा इथे उल्लेख करू शकतो. टाटा ग्रुपचंच हे हॉटेल आहे नक्कीच, आणि ते इको फ्रेंडली सर्व्हिसेस आणि गुड्स आपल्याला उपलब्ध करून देतात. आता इको फ्रेंडली म्हणजे काय, तर पर्यावरण पूरक किंवा पर्यावरण स्नेही असं ज्याला म्हणता येईल. आता अशी कुठली बरं उत्पादनं असतात. अगदी छोटं उदाहरण घ्यायचं झालं तर टिश्यू पेपर हा आपल्याला शुभ्र पांढरा हवा असतो. खरं म्हणजे शुभ्र पांढरा करताना त्याच्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर रसायने मिसळली जातात आणि म्हणून टिश्यू पेपर घेताना सुद्धा आपण जर ग्रे कलरचा किंवा थोडासा असा दगडी रंगाचा जर घेतला तर त्यामध्ये रसायनांची निर्मिती आणि वापर हा कमी असतो. परंतु ग्राहकाला हे माहिती नसल्यामुळे आपण पांढरा म्हणजे स्वच्छ आणि स्वच्छ म्हणजे अतिशय जास्त रसायनांचा असा हा कागद टिश्यू पेपर म्हणून वापरत असतो. या बाबतीतली जागरूकता आणि आता छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जसं वर्तमानपत्राचं छापणं आहे तर जास्तीत जास्त वर्तमानपत्राचा खर्च कमी करणं किंवा ई व्हर्जन्स वाचणं, पेपरलेस ऑफिस करणं किंवा बिलिंग मध्ये सुद्धा आता वेगवेगळ्या मोठ्या उद्योगांमध्ये कस्टमरला किंवा ग्राहकाला बिल हे प्रिंट करून दिलं जात नाही तर त्यांच्या मोबाईलवर
किंवा व्हॉट्सअपमुळे अशा या ॲपमुळे हे पोहोचवलं जातं. आता अर्थातच या सगळ्या मागे ग्राहकाचा जो पाठिंबा आहे तो सगळ्यात महत्वाचा असतो. तर त्याच्याही संदर्भात आपण इथे चर्चा नक्की करूयात. इथे जर बघितलं तर परत एकदा आपल्याला असं म्हणावं लागेल की नैसर्गिक वापर करून संसाधनांचा जो आहे तो पर्यावरणाला हानी न होता जी चांगल्यात चांगली दर्जेदार नैसर्गिक अशी उत्पादन आपल्याला तयार करता येतील, ज्याची निर्मिती ते त्याचे विल्हेवाट या पूर्ण प्रक्रियेमध्ये कुठेही पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही अशा पद्धतीने जर आपण विपणन साधण्याचा प्रयत्न केला तर त्याला आपण हरित विपणन असं म्हणूया. आता ही बालभारतीची एक छोटीशी लिस्ट आहे किंवा यादी आहे जिथे आपण पर्यावरण स्नेही उत्पादन आहे असं म्हणू शकतो. आता ही भारतीय उपखंडातली अतिशय चांगली उदाहरणं आहेत आणि ती का मी तुम्हाला सांगतेय त्याचं कारण फार मोठं आहे की भारत हा जगातील एक फार मोठ्या किंवा पुढारलेल्या देशांपैकी एक आहे असं म्हणणं आहे ग्लोबल एंटरप्राइज सर्वेचं. आणि ते म्हणतात की ग्रीन आयटी हा जो भाग आहे किंवा आयटी इंडस्ट्रीमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या इंडस्ट्रीमध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या या संपूर्ण उद्योगामध्ये भारत हा अतिशय अग्रेसर आहे. आणि म्हणूनच त्याच्या संदर्भातील काही जर तुम्हाला उदाहरणं द्यायची झाली तर भारतामध्ये ज्यांच्या शाखा आहेत अशा वेगवेगळ्या जागतिक कंपन्यांबरोबरच म्हणजे अगदी आयफोन जरी असू दे त्यांचं जे उत्पादन क्षेत्र किंवा त्यांचा जो कारखाना आहे असेंब्लीचा तो आज चेन्नईच्या जवळ आहे. तर अशा पद्धतीची जर उदाहरणं आपण बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला नक्की उल्लेख करावा लागतो तो मायक्रोसॉफ्ट, ॲपल, झोहो, HP, IBM, सोनी, डेल या इंटेल या सगळ्या कंपन्यांचा. या सगळ्या उद्योगांमध्ये आपल्याला एक सामान्य गोष्ट किंवा एक अतिशय सामायिक गोष्ट अशी दिसून येते की या सगळ्या कंपन्या आज आपल्या उद्योगासाठी जास्तीत जास्त हरित विपणन करण्याचा प्रयत्न करतायत. मी म्हणू शकणार नाही की ते 100% यशस्वी झालेत, मात्र ते मार्गक्रमण करतायत असं म्हणायला काहीच हरकत नाही. विप्रो ग्रीन ही आपली भारतातील पहिली कंपनी होती जिनी डेस्कटॉप हा सुद्धा इको फ्रेंडली तयार केला होता. म्हणजे ही एक गोष्ट आहे साधारण 2010च्या आसपासची आणि त्यांनी हा पहिला डेस्कटॉप जो इको फ्रेंडली किंवा पर्यावरण पूरक आहे तो ग्राहकांना आपल्या उपलब्ध करून दिला होता. जर फायनान्शियल सर्व्हिसेस किंवा आपल्या वित्तीय सेवांची उदाहरणं घ्यायची झाली तर SBI ही अशी निश्चितच कंपनी आहे जी आपल्याला इलेक्ट्रिसिटी किंवा पॉवर कन्झम्पशन किंवा विद्युतचा उपयोग जो आहे तो कमीत कमी साधून सुद्धा ATM मध्ये आपल्याला वेगवेगळ्या सेवा या उपलब्ध करून देत असतो. आता वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन मटेरियल मध्ये इमारती बांधण्यासाठी सुद्धा एक हरित वातावरण हे तयार केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर भारत हा आरोग्यदायी म्हणजेच ज्याला म्हणता येईल की आयुर्वेदिक ह्या प्रकारच्या मेडिसिन्स म्हणजे औषधांमध्ये अग्रेसर आहे आणि म्हणूनच हर्बल औषधे, नैसर्गिक उपचार किंवा योगा याचा सगळ्यात जास्त उपयोग आणि पर्यावरण स्नेही वापर हा आपल्याला झालेला दिसून येतो. आता याच्याबरोबरच काही सेंद्रिय शेती किंवा शेती कचरा किंवा गांडुळांपासून बनवलेल्या वेगवेगळ्या खतांचा वापर वाढलेला आपल्याला इथे भारतात नक्की दिसतो. आता याच्याबद्दलचं जर काही उदाहरणं द्यायची झाली तर तुम्हाला इथे दिसतच आहे की मातीचे कप म्हणजे कुल्हड आपण नक्की वापरतोय. जनता रेफ्रिजरेटर गावांमध्ये भाज्यांचा ताजेपणा टिकवून घेण्यासाठी वापरली जाते किंवा कंपोस्ट या सेंद्रिय खतांचा वापर आणि जैविक कीडनाशकांचा अतिशय सुयोग्य पद्धतीने हा आपल्या शेतकरी बांधवांना मित्र त्यांना मानून पुढे जाण्याचा हा प्रकार आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरतो. आता आणखीन एक गोष्ट इथे सांगायची झाली किंवा वापरायची झाली उदाहरण म्हणून तर ती आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा वापर होत असताना आपल्याला बघावं लागतं की मुख्य उद्देश हरित विपणनाचा हा काय आहे. म्हणजे हरित विपणन कशा संदर्भात आपल्याला जास्त आवश्यक आहे. आता तसा विचार करायचा झाला तर हरित विपणन हे आपल्याला नवनवीन संध्या तर देतच आहे, परंतु जर आपण त्याचा थोडा ऐतिहासिक भाग बघितला तर हरित विपणनालाच शाश्वत विपणन असंही म्हटलं जातं. म्हणजे सस्टेनेबल ग्रीन किंवा सस्टेनेबल मार्केटिंग असंही इथे नक्की म्हटलं जातं.
म्हणजे 1987 सालापासून शाश्वत विकासासंदर्भात जी चर्चा जगभर चालू आहे त्यामध्ये आपल्याला निश्चितच भर पडलेली या दोन गोष्टींमुळे दिसून येते. आता जर तुम्ही बघितलं तर हरित विपणनाबद्दल 1992 आणि 93 मध्ये फार मोठी पुस्तकं ही छापली गेली. मात्र 1975चा कार्यशाळेचा जर उल्लेख करायचा झाला तर अमेरिकन मार्केटिंग असोसिएशननी परिसंस्थात्मक विपणन म्हणजेच इकॉलॉजिकल मार्केटिंग या विषयावर कार्यशाळा आयोजित केलेली होती आणि इकॉलॉजिकल मार्केटिंग म्हणजेच परिसंस्थात्मक विपणन या नावाचेच एक पुस्तक हे प्रकाशित केलं होतं. 1987 साली जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाने शाश्वत विकास या संकल्पनेची व्याख्या तयार केली आणि त्याच्यातूनच उदय झाला हरित विपणनाचा. आता या सगळ्या संदर्भात जेव्हा आपण जास्त अभ्यास करतो ऐतिहासिक त्याचा विकास हा बघत असतो तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की 1992 मध्ये इंग्लंडमध्ये केन पेट्टी आणि 1993 मध्ये अमेरिकेमध्ये जॅकलिन ओमन या दोघांनी ग्रीन मार्केटिंग किंवा हरित विपणन यांच्याबद्दलची पुस्तकं ही प्रकाशित केली आणि त्यामुळे ग्राहकांमध्ये आणि उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापकांमध्ये हरित विपणनासंदर्भात ही जागरूकता ही परिपूर्ण झाली किंवा जागरूकता ही आपल्याला दिसून येते. आता जर याचा उपयोग आपल्याला उद्योगधंद्यांच्या विकासासाठी करायचा असेल तर निश्चितच आपले जे 4 मार्केटिंग मिक्सचे पी आहेत म्हणजे प्रोडक्ट, प्राइस, प्लेस आणि प्रमोशन, त्याला जिथे आपण म्हणतो की उत्पाद किंवा उत्पादन, वस्तू किंवा सेवा, त्यांची किंमत मिश्र किंवा त्यांचे जी दळणवळण आहे त्याच्याबद्दलचं मिश्रण किंवा त्यांचं प्रमोशन किंवा त्यांची वृद्धी होण्यासाठी जे मिश्रण लागतं, या सगळ्या मिश्रणांच्या संदर्भात आपल्याला ह्या उद्योगधंद्यांचा एक अहवाल हा दिसून येतो किंवा अभ्यास करता येतो. आता याच्या संदर्भात आपल्याला थोडंसं महत्व या सगळ्या पूर्ण चर्चेचं आपल्याला इथे निश्चितच काही पॉइंट्स मध्ये मांडता येईल. जर आपण इथे बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की सामाजिक जबाबदारी म्हणून जरी आपण किंवा उद्योगधंद्यांनी हरित विपणनाकडे बघितलं तरी हा फार मोठा प्रकारचा बदल घडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे आज प्लास्टिक बॉटलच्या ऐवजी स्कूल, कॉलेजेस किंवा शाळेतली आणि महाविद्यालयातली मुलं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पाण्याच्या बाटल्या ह्या आणताना दिसून येतात. त्याचप्रमाणे थर्मोकोलचे चमचे वापरण्याच्या ऐवजी छोटेसे लाकडाचे किंवा कागदाचे चमचे वापरणं. तुम्हाला आठवतंय तुमच्या लहानपणी तुम्ही भेळ ही कागदाच्या चमच्याने खाल्लेली असेल, अगदी वर्तमानपत्राच्या कागदात घेऊनही. आज आपण असा विचार करतो का? नाही. आपण थर्मोकोलची प्लेट पटकन हातात घ्यायला दुसऱ्यांदा विचार करत नाही. तर हा आपण केला पाहिजे. ही जबाबदारीची जाणीव आपल्याला हरित विपणनामुळे येते. ग्राहकांच्या आरोग्यावर जे वेगवेगळे परिणाम होत असतात त्या संदर्भातली ही जाणीव आपण ही हरित विपणनाद्वारे ही निश्चित करू शकतो. आता यामध्ये काही शासकीय नियमही मध्ये येतात किंवा अटीही आपल्याला आलेल्या दिसतात. जसं मी मगाशी म्हटलं की तामिळनाडू गव्हर्नमेंट किंवा तामिळनाडूच्या शासकीय अटी आणि नियमानुसार काही गोष्टींवर आपल्याला काही गोष्टींमध्ये बदल घडलेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे विविध माउंटेन रेंजेस किंवा डोंगर दऱ्यांमधले पर्यटन स्थळ आहेत जसं माथेरान आहे, नैनिताल आहे किंवा महाबळेश्वर आहे. आता या सगळ्यांच्या परिसीमेमध्ये एक जास्तीचा कर हा पर्यावरण कर म्हणून घेतला जातो. मात्र अशा ठिकाणी पर्यावरणास हानी होईल अशा पद्धतीचं कुठलंही वर्तन जर आपल्याला वेगवेगळ्या पर्यटकांनी केलेलं दिसलं तर त्यामुळे होत असलेली हानी आपल्याला टाळणं हे इथे गरजेचं ठरतंय. आता याच्या पुढे जाऊन विचार करायचा झाला तर एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देऊ शकते. ते आहे मॅकडॉनल्ड्सचं. मॅकडॉनल्ड्स ही फूड चेन ही खूप मोठी आहे. जगभर त्यांचे 60,000 पेक्षा जास्त आउटलेट्स किंवा ब्रांचेस किंवा शाखा आहेत. मात्र मी त्यांचं बघितलं तर आपल्याला त्यांचं आवडणारं सगळ्यात चांगलं उत्पादन किंवा वस्तू म्हणजे खाण्याचा पदार्थ म्हणजे फ्रेंच फ्राईज. जर फ्रेंच फ्राईज बघितले किंवा त्याचा अभ्यास केला तर त्याला तळण्यासाठी एक प्रचंड मोठ्या प्रमाणावर हे तेल सारखं गरम झालेलं किंवा उकळत असलेलं आपल्याला दिसून येतं. आता जे कोणी खाद्य संस्कृतीशी अवगत आहेत त्यांना हे नक्की माहित असेल
की उकळलेलं तेल जर थंड झालं आणि जर त्याला परत तापवलं किंवा गरम केलं तर त्याची शुद्धता ही कमी होते आणि त्याच्यातलं प्रदूषण किंवा हानिकारक पदार्थ निर्मिती ही जास्त होते. हे टाळण्यासाठी मॅकडोनल्ड्स या कंपनीने जगभर असं निश्चितच सांगितले की आम्ही ही सगळी तेलं एकत्र करतो आणि त्याच्यावर प्रक्रिया करून आम्ही त्याच्या पुढे जाऊन त्याच्यापासून इंधन निर्मिती करतो. अर्थातच हा प्रकल्प भारतात यायला अजून वेळ लागेल, मात्र अखंड युरोपामध्ये आपल्याला मॅकडोनल्ड्स कडून हा उपक्रम राबवलेला दिसून येतो. तसंच एक मोठं नाव आहे ते आहे स्टारबक्सचं. स्टारबक्स नावाची जी कंपनी आहे ती ह्या हरित विपणनाची अतिशय शिलेदार असं म्हणायला हरकत नाही. सगळ्या पातळ्यांवर स्टारबक्स हा आपण कसे हरित विपणनाचे करते आहोत असं आपल्याला ठासून सांगत असते. पहिली गोष्ट म्हणजे त्याचा लोगो जर तुम्ही बघितला असेल तर स्टारबक्सचा लोगो सुद्धा ग्रीन रंगाचा आहे. म्हणजे आम्ही पर्यावरणासाठी खूप काम करतो असं त्यांच्या अगदी छोट्या बोधचिन्हातून सुद्धा दर्शवलेलं आहे. नंबर 1. नंबर 2 तुम्ही जर बघितलं असेल तर त्यांचे ग्लासेस, त्यांचे जे कप आहेत किंवा ग्लासेस आहेत ते हे कार्डबोर्डचे किंवा पुठ्ठ्याचे असतात आणि त्यांनी हे नक्की दाखवून देतात की आम्ही पर्यावरण पूरक सामान आमच्या वस्तू आणि सेवा निर्मितीसाठी वापरतो. त्याचप्रमाणे जर तुम्हाला माहिती असेल तर स्टारबक्स हे निश्चितच आपल्याला प्रवृत्त करतं की तुम्ही एक कॉफीचा पॅक विकत घेतलं तर त्याच्या मागे आम्ही एक झाड लावू, त्यामुळे तुम्ही नक्की खरेदी करा. आता अशा पद्धतीचे जे प्रकल्प असतात किंवा अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या जातात त्यामध्ये खर्च निश्चितच जास्त असतो. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की अरे हरित उत्पादन तर आहे, मात्र त्याची किंमत सामान्य उत्पादनापेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे काही ग्राहक हे भरकटले जातात हरित विपणनापासून दूर. आणि ते टाळण्यासाठी जर तुम्ही लोहास सारखे मोठे ग्रुप्स जर अभ्यासले असतील किंवा त्यांच्या उद्योगधंद्यांची जर माहिती घेतली असेल तर अशा पद्धतीचे उद्योगधंदे थोडेसे जास्त पेमेंट करायला किंवा जास्त पैसे खर्च करायला अजिबात पुढे मागे बघत नाहीत जर त्यांना मिळणारी वस्तू किंवा सेवा ही हरित विपणनाची असेल. म्हणजे वस्तू किंवा सेवा निर्मितीपासून त्याच्या अगदी विल्हेवाटीपर्यंत कुठल्याही प्रकारची पर्यावरणाची हानी होत नसेल तर ग्राहक थोडेसे जास्त पैसे खर्च करायला पुढे मागे बघत नाही असा हा भाग इथे आपल्याला अभ्यासाला नक्की मिळतो. आणखीन एक याचं उदाहरण द्यायचं झालं तर आहे हरित विपणनातील वेगवेगळी आव्हानं. आता ही जी आव्हाने जसं मी आता म्हणलं की त्याची किंमत ही नक्कीच जास्त असते. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला असं दिसून येतं की साधा लॅम्प आणि किंवा साधा जो दिवा असतो मग तो फिलिप्सचा असू दे किंवा दुसऱ्या इतर कुठल्या कंपन्यांचा असू दे तो आणि जर तो पर्यावरण पूरक असेल तर तो यामध्ये फरक हा किमतीतही दिसतो आणि त्याच्याबद्दलची जागरूकताही आपल्याला वेगवेगळी दिसते. म्हणजे ग्राहकांना प्रत्येक हरित वस्तूची जाणीव असेल असं मुळीच नाही. यासाठी लागणारं तंत्रज्ञान नवीन असतं, निर्मिती प्रक्रिया क्लिष्ट असते, अवघड असते, पूर्ण करायला जरा कष्टदायक असते आणि म्हणूनच याच्यावरती विश्वास बसायला थोडा वेळ लागतो. याच्याबद्दलची पडताळणी करायला थोडा वेळ लागतो. ममाअर्थ सारख्या कंपन्या आपल्याला नक्की सांगतात की पर्यावरण पूरक आमची पूर्ण उत्पादने आहेत. त्याच्यातली सत्यता आणि त्याच्या जाहिराती याच्यातली सत्यता पडताळणी आणि त्यांच्यावर विश्वास बसणं या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि म्हणूनच शेहनाज हुसेन सारखे जे कॉस्मॅटिक ब्रँड्स आहेत खूप मोठे ते असे पूर्ण सत्यता तुम्हाला पडताळू देतात की जिथे तुम्हाला दिसेल कुठलंही हानिकारक रसायन ते आपल्या कॉस्मॅटिक्स मध्ये किंवा सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरत नाहीत. आता ह्या सगळ्याची खोटी वचनही असतात, म्हणजे खोटे दावे किंवा त्याच्याबद्दलचे ज्या जाहिराती आहेत त्या खरंच किती खऱ्या आहेत किंवा खरंच त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकू का असा जर थोडासा संभ्रम ग्राहकाच्या मनात निर्माण झाला तर ते अयशस्वी हरित विपणनाचं एक नक्की मोठं उदाहरण हे होऊ शकतं. तर अशा पद्धतीने आपण विपणनातील आव्हानं ही अभ्यासू शकतो. आता या सगळ्यामध्ये आपल्याला लागतो पाठिंबा
तो उद्योगांचा आणि त्याचप्रमाणे आपल्या ग्राहकांचा. जेव्हा आपण याचा अभ्यास जास्त करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की उपभोक्ता संरक्षणाची आणि शिक्षणाची गरज तर आहेच, परंतु त्यांच्या हक्कांचं उल्लंघन न होता आपल्याला या सगळ्या गोष्टी घेऊन पुढे जायचं असेल तर निश्चितच कार्यक्षम पर्यावरण पूरक अशी पद्धती आणि पर्यावरण स्नेही उत्पादनं ही आपल्याला पुढे करावी लागतात किंवा त्यांना जास्त जाहिराती त्यांच्या ह्या आपल्याला दाखवाव्या लागतात. जर आपण पुढे गेलो तर इको लेबलिंग नावाचं एक पद्धती आपल्याला इथे निश्चित अभ्यासता येईल. आता इको लेबलिंग म्हणजे काही गेली वर्ष जी पर्यावरणाच्या ऱ्हासाबद्दल जागृती निर्माण होते ग्राहकांमध्ये, त्याच्यामुळे हा भाग जो आहे तो उद्भवलेला आहे. आता वस्तू आणि सेवा ज्या पर्यावरण पूरक आहेत, पर्यावरण स्नेही आहेत, त्यांच्याबद्दलची माहिती ही वेष्टनावर दिली गेली वस्तूच्या किंवा बाहेरचं जे पॅकेजिंग असतं त्याच्यावर जर आपल्याला ह्याच्याबद्दलची चिन्ह किंवा त्याच्याबद्दलचं एखादं लेबल किंवा लोगो हा जर वापरला गेला तर ग्राहकांना त्याची पटकन जाणीव होते आणि काय पद्धतीची वस्तू आपण वापरणार आहोत त्याच्याबद्दलचा एक विश्वास हा निर्माण होतो. आणि म्हणून इको लेबलिंग हे पर्यावरणीय कार्यप्रदर्शन प्रमाणपत्र असतं असं म्हणायला हरकत नाही. आता ह्या सगळ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हे तर आहेच, हा भाग तर आहेच किंवा त्याच्यामुळे जास्तीत जास्त जागृती निर्माण होते हे तर नक्कीच आहे, परंतु कार्यक्षमता वाढल्यामुळे कचरा कमी होतो आणि त्यामुळे त्या वस्तूचा जास्तीत जास्त उपयोग करून विल्हेवाटी संदर्भात एक सुयोग्य मार्ग अवलंबला जातो असं आपल्याला नक्की म्हणता येतं. आता इथे जर आपण बघितलं तर उद्योगाची प्रतिमा म्हणजे स्टेटस आणि त्याची इमेज हे वाढलेलं आपल्याला नक्की दिसून येईल. आता जर एखाद्या उद्योगाचं स्टेटस किंवा इमेज किंवा प्रतिमा ही जर चांगली होत असेल ग्राहकाच्या मनात तर निश्चितच विक्री सुद्धा जास्त होते आणि विक्री जर सुधारली तर नफ्याकडे वाटचाल ही पटकन होऊ शकते. म्हणजे ग्राहकांमध्ये जागरूकता की आपण चांगल्या पर्यावरण हानी न पोचवता चांगल्या वस्तू अतिशय योग्य दर्जाच्या नैसर्गिक वस्तू आपण ग्राहकांपर्यंत पोहोचवतोय ही जागरूकता निर्माण झाल्यामुळे उद्योगाची प्रतिमा सुधारून विक्री ही जास्तीत जास्त दिसून येते आणि मग नफ्याकडे आपली वाटचाल ही निश्चितच आहे. आता ह्या सगळ्यामध्ये अजून एक उदाहरण देता येईल जसं मी मगाशी म्हणत होते तो आहे हरित इमारतींचं उदाहरण. आता हरित इमारतींमध्ये नेमकं काय केलं जातं की जसं बांधकाम सामुग्री आहे किंवा ऊर्जा आहे, पाणी आहे आणि या सगळ्या गोष्टींचा जास्तीत जास्त सुयोग्य पद्धतीने वापर करून किंवा विचार करून आपल्याला कमी वापर करून पुनर्वापर करून पुनर्चक्रीकरण करून आणि पुनर्प्राप्ती करून म्हणजे ज्याला म्हणता येईल रिड्यूस, रियूज, रिसायकल अँड रिकव्हर अशा पद्धतीच्या या इमारतींचं बांधणी किंवा इमारतींची बांधणी आपल्याला निश्चितच उपयोगी ठरते किंवा आपल्याला पुढे जाण्यास मदत करते. आता ह्या सगळ्यामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट इथे नक्की म्हणता येईल की इको मार्क्स हे जे असतात या इको लेबलिंग बरोबरच इको मार्क्स जे असतात त्याचा भारतात इको लोगो म्हणूनही वापर केला जातो. म्हणजे समजा मातीचं भांड जर तुम्ही बघितलं असेल तर तसा हा लोगो आहे. अतिशय हिरव्या रंगात तो सुंदर इको मार्क हा केला गेलेला आहे आणि ह्याच्यामुळे आपल्याला असं जाणवतं की ह्या स्पेसिफिक या अशा विशिष्ट पद्धतीच्या लोगोमुळे त्याचं टिकाऊ आणि मृदू असं स्वरूप हे आपल्याला ग्राहकांपर्यंत पोहोचवता येतं. अर्थातच इको मार्क बरोबरच ISO 14000 हे जे मानक आहे तेही आपल्याला पर्यावरण स्नेही अशा उत्पादनांबद्दल मार्गदर्शन करत असतं. पर्यावरणीय परिणामांचे मूल्यांकन म्हणजे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट EIA ह्याचाही इथे मला नक्कीच उल्लेख करावा लागेल. हे पूर्णपणे एक व्यवसायाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने एक अतिशय उपयुक्त अशी प्रक्रिया आहे ही असं म्हणता येईल. आणि याच्यामुळे होतं काय की आपण समस्या ज्या येतात पर्यावरणाला त्यांच्याशी किंवा त्यांचा एक उलगडा होऊन आपण त्या समस्या दूर करण्यासाठी असलेल्या नैसर्गिक संसाधनांचा कसा वापर करता येईल अशा पद्धतीची एक असेसमेंट
किंवा मूल्यांकन आहे असं आपल्याला नक्की समजतं. आता या सगळ्यासाठी अर्थातच एक परिपूर्ण मूल्यांकन प्रक्रिया आहे, जिथे प्रकल्प किंवा योजना ही ठरवून त्याची माहिती उपलब्ध करून आणि मग त्याची ओळख करून घेऊन त्याचे काय परिणाम होतील हे जाणून घेऊन पुढे जाताना सार्वजनिक आणि संशोधकांची सल्लामसलत करून एखाद्या पर्यावरणीय समितीद्वारे मान्यता घेऊन मग त्याची देखरेख करणं, या सगळ्याला मूल्यांकन प्रक्रिया पर्यावरणीय परिणामांची असं म्हणत असतो आपण या सगळ्या गोष्टीला. आता यामध्ये अजून एक भाग आहे, अर्थातच जितकं बोलावं तेवढं हरित विपणनाबद्दल कमीच आहे. वेगवेगळ्या गोष्टीत हरित विपणन आपल्याला सातत्याने मदत करत असतं, मात्र त्याचा सगळ्यात मोठा भाग आपल्याला दिसून येतो तो आहे हरित लेख परीक्षणाचा, म्हणजेच ग्रीन ऑडिटिंगचा. जे लोक आजकालच्या बदलत्या दिशांचा अभ्यास करतायत पर्यावरणाच्या किंवा विपणनाच्या, अर्थात हे दोन्ही भाग इथे आले बघा. मी दोन्ही भागांबद्दल बोललेली आहे. माझी आधीची जी पूर्ण शृंखला आहे ती पर्यावरणाच्या संदर्भात आहे आणि ही आत्ताची शृंखला आपण विपणनाबद्दल बोलत आहोत. दोन्ही भागांमध्ये हरित लेखा परीक्षण हे अतिशय अनिवार्य आहे. आजच्या अभ्यासाला म्हणजे कॉमर्सच्या कुठल्याही किंवा वाणिज्य शास्त्राच्या कुठल्याही विद्यार्थ्याला ग्रीन ऑडिट बद्दल माहित असणं हे अत्यंत गरजेचं आहे. वेगवेगळ्या परीक्षांमध्ये, वेगवेगळ्या सरकारी निवड परीक्षांमध्येही ग्रीन ऑडिट किंवा हरित लेखा परीक्षण हे समाविष्ट केलेलं आहे अभ्यासक्रमामध्ये. आणि म्हणून आपल्याला जेव्हा पर्यावरणीय शाश्वतता ही महत्वाची ठरते किंवा हे जर आपलं जर प्राधान्य असेल तर निश्चितच स्थानिक, प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर होणारं जे शहरीकरण आहे किंवा प्रदूषण आहे किंवा आर्थिक विकासामुळे ज्या पर्यावरणीय समस्या उद्भवलेल्या आहेत त्या आहेत, त्यांची जाणीव करून घेणं, त्यांच्यावर सुयोग्य असा विचार करून पुढे जाण्यासाठी एका पद्धतीची एक भूमिका ही आपल्याला साकारणं, अशी ही सगळी वेगळीच अशी एक प्रक्रिया आहे. ग्रीन ऑडिट हे फार गरजेचं असतं. प्रत्येक उद्योगाला आज ही अनिवार्यता झालेली आहे की असलेल्या कचऱ्याचं सुद्धा लेखा परीक्षण किंवा जललेखा परीक्षण किंवा ऊर्जा लेखा परीक्षण तुम्हाला जर माहिती असेल तर तुमच्या महाविद्यालयात सुद्धा असं ग्रीन ऑडिट करून घेणं ही आज काळाची गरज आहे. नियमानुसार हे प्रत्येक संस्थेला, प्रत्येक उद्योगाला अनिवार्य आहे. आणि म्हणूनच असे ऑडिट करून देणारे जे लोक आहेत, अशा पद्धतीच्या परीक्षणाची जी पद्धती राबवली जात आहे त्यामध्ये आज 2024 मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर भविष्यातील रोजगार हा तयार झालेला आपल्याला दिसून येतो. याच्यामध्ये सर्वात जास्त ऊर्जा, पाणी किंवा ऊर्जा, जल आणि इतर संसाधने कशी वापरली जातात, कुठे वापरली जातात, आपण धसमुसळेपणाने त्याचा जास्ती अतिरेकी वापर तर करत नाही आहोत. पुढच्या कालावधीसाठी किंवा भविष्यासाठी आपण त्याचं संरक्षण आणि संवर्धन करतो आहोत का, या सगळ्या संदर्भांचा अभ्यास करून त्याच्याबद्दलच्या नोंदी एकत्र करून त्याचा अहवाल निर्माण करून मग विश्लेषण मूल्यांकन करणं हा ह्या सगळ्या गोष्टीचा, या प्रक्रियेचा एक सारांश असं म्हणता येईल. आणि त्यानुसार दिलं गेलेलं जे प्रमाणपत्र आहे त्याला आज औद्योगिक जगतात निश्चितच फार मोठं पाठबळ हे आपण दिलं गेलेलं दिसून येतं. तर जेव्हा आपण हरित लेखा परीक्षणाबद्दल बोलतो त्याच्यामुळे काय होतं किंवा का हे करून घ्यावं असं जर आपण बघितलं तर पर्यावरणासंबंधी अधिक चांगलं कार्य एखादी संस्था करते तर निश्चितच त्याला त्याचं हे एक सुकर किंवा एक चांगलं काम करते अशा पद्धतीचं प्रमाणीकरण करण्याची ही एक पद्धत आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर त्यांच्या किंवा प्रत्येक संस्थेच्याकडे असलेली नैसर्गिक संसाधने म्हणजे पाणी असू दे किंवा ऊर्जा असू दे, या सगळ्यांची यादी करून त्याचा सुयोग्य वापर करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणं हाही एक मोठा भाग याच्या मागे येतो. आणि म्हणून आपल्याला दुष्परिणाम जर काही पर्यावरणावर होत असतील एखाद्या औद्योगिक प्रक्रियेमुळे किंवा संपूर्ण पर्यावरणामध्ये तर त्याला खीळ घालण्यासाठी असं हे लेखापरीक्षण हे आपण निश्चितच करू शकतो. आता या लेखापरीक्षणामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, काय पद्धतीची त्याच्यावर उपाययोजना केली जाते, याच्याबद्दलचा जास्तीचा अभ्यास तुम्ही निश्चितच वेगवेगळ्या पुस्तकातून करू शकता.
इथे आपण शेवटचं उदाहरण आजच्या भागासाठी घेणार आहोत आणि ते म्हणजे आहे पर्यावरण पूरक पर्यटनाचं. आता पर्यावरण पूरक पर्यटन म्हणजेच इको टुरिझम असं आपल्याला म्हणता येईल. आता इथे मी परत एकदा शासनाच्या आपल्या पुस्तिकेचे एक फार सुंदर चित्र घेतलेलं आहे, जिथे आपण नॅचरल हॅबिटॅट म्हणजे पर्यावरणाच्या वेगवेगळ्या परिसंस्थांचा आदर करून त्यांना विचलित न करण्याचं काम हे करत असतो. आणि त्यामध्ये कुठल्याही परिवेशामध्ये परिसंस्थेमध्ये आपण ढवळाढवळ करणार नाही याची खात्री घेऊन मगच अशा पद्धतीचे पर्यटनाचे कार्यक्रम आपण नक्की घेऊ शकतो. आता यामध्ये आपल्याला निश्चितच शारीरिक, सामाजिक आणि मानसिक वर्तणुकीचा पर्यावरणावर परिणाम जो होतो तो कमीत कमी करण्यासाठी आपल्याला इथे प्रयत्न करायचा असतो. म्हणजे जर एव्हरेस्ट सारख्या शिखरांवरही आपल्याला मॅगीचे रॅपर्स किंवा प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या मिळत असतील तर अजून कुठे जगामध्ये पर्यावरणावर परिणाम झाला नाहीये अशी जागाच राहणार नाही हे आपल्याला नक्की कळू शकतं. मोठाले अथांग सागर हे कचऱ्याने भरलेले आहेत किंवा एव्हरेस्ट, जसं मी आता म्हणलं, एव्हरेस्ट सारखी उत्तुंग शिखर आपल्याला कचऱ्याने भरलेली दिसतात. तर अशा पद्धतीने जर मानसिक वर्तणूक असेल किंवा अशा पद्धतीने जर पर्यावरणाला हानिकारक काम जर मानव करत असेल तर त्याला खीळ घालण्यासाठी हरित वितरण हा एकमेव मार्ग आहे असं आपल्याला नक्की म्हणता येईल. जास्तीत जास्त जागरूकता आपल्याला निर्माण करून विविध उद्योगांमध्ये त्या प्रक्रियांचा समावेश करून आपल्याला कमीत कमी हानी आपल्या आजूबाजूच्या परिवेशाला इथे झालेली दिसून येते. आता यासाठी निश्चितच आपल्याला स्थानिक लोकांचा आणि पर्यटकांचा दोघांचा पाठिंबा अपेक्षित असतो आणि म्हणूनच सांस्कृतिक जागरूकता हाही भाग इथे आहे. म्हणजे देवराई सारख्या ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्या जास्तीत जास्त उपयोगात आणणं आणि जसं आपण आधी म्हटलं की वेगवेगळ्या कार्यक्रमांनुसार, म्हणजे अगदी मॅकडोनल्डचं जरी तुम्ही उदाहरण घेतलं तरी मॅक हाईव हा जो त्यांचा प्रकल्प आहे त्यामध्ये एक छोटं मिनिएचर मॅकडोनल्डचा आउटलेट तयार करून तो आपल्या इमारतीवर ठेवला तर मधमाशांना त्याच्यामध्ये आपल्याला घरं करताना दिसून येतात. तर अशा पद्धतीने मधमाशांना वाचवण्यासाठी मॅकडोनल्ड काम करत असेल तर नक्कीच हे वेगवेगळे सकारात्मक अनुभव आपल्याला बोलता येतात सोशल मीडियाद्वारे किंवा बाकीच्या वेगवेगळ्या संसाधनांद्वारे इतर ग्राहकांपर्यंत ते पोहोचवता येतात. आणि पर्यटन आणि इतरही, म्हणजे मग ते हॉटेल इंडस्ट्री असू दे किंवा फूड इंडस्ट्री असू दे, या सगळ्यांवर परिणामकारक घटकांना कमीत कमी करून आपल्याला जास्तीत जास्त प्रगती साधणं इथे नक्की शक्य होतं. मला खात्री आहे की आज आपण जी कुठली उदाहरणं घेतली तिचे संदर्भ तुम्हाला आंतरजालावर नक्कीच मिळतील. तरी सुद्धा परत एकदा मॅकडोनल्डचं आपण उदाहरण बघितलं, स्टारबक्सचं आपण उदाहरण बघितलं, ताज हॉटेल्सचं आपण उदाहरण नक्कीच वाचलं किंवा मनात घेतलं किंवा चर्चेसाठी इथे पुढे ठेवलं किंवा टाटा मोटर्स सारख्या मोठ्या कंपन्यांचा सुद्धा आपण इथे निश्चित उल्लेख केला. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या कंपन्यांचा अभ्यास करून त्यांच्या ज्या स्ट्रॅटेजीज किंवा त्यांचे पुढच्या भविष्या संदर्भातले जे बेत आहेत ते जर तुम्ही अभ्यासले तर तुम्हाला नक्की आपली पृथ्वी जास्तीत जास्त हरित करण्यासाठी विपणनाचा सुयोग्य वापर हा करता येईल. आणि याबरोबर या शेवटच्या चित्रावर मी तुमचं लक्ष नक्कीच वेधू इच्छिते. इथे तुम्ही जर बघत असाल तर वर्क टुवर्ड्स रिड्युसिंग ऑल फॉर्म्स ऑफ पोल्युशन असं म्हणत आपल्याला हरित विपणनाच्या जास्तीत जास्त उपयोगासाठी उपयुक्त करण्याचं काम आज माझ्याकडून थोडंसं झालं असेल तर ते ऐकून घेतल्याबद्दल माझे मनपूर्वक धन्यवाद. आजचा भाग आपण इथे संपवू. परत भेटू पुढच्या भागात. नमस्कार.